तर विजय स्टुडिओ कोडचं डाउनलोडेशन करायचंय. डाउनलोड केल्याचं घ्यायचंय. इन्स्टॉल केल्याच्या नंतर नेक्स्ट काय करायचं आता आपल्याला, की हा जो प्रोग्राम आपण तयार केला होता कोणता, की पहिला हा जो प्रोग्राम आहे फर्स्ट प्रोग्राम डॉट पी वाय, तर ह्याच पद्धतीची जी फाईल आहे हीच फाईल आज ती मला तयार करायची आहे. कुठं तयार करायची आता, डेस्कटॉप वर तयार करणार आहेत आपण. तर डेस्कटॉप वर तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल इथं एक फोल्डर तयार केलं नवीन, राईट क्लिक केलं, एक फोल्डर तयार केला पायथॉन ट्युटोरियल्स. ठीक आहे. तर एक फोल्डर तयार केलं. ह्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये मला काय करायचं, इथं विजय स्टुडिओ कोड ओपन करायचा. तर तुम्ही डायरेक्टली इथं शिफ्ट आणि राईट क्लिक बटनवर क्लिक करून ओपन विथ कोड करू शकतात. हे जर ऑप्शन येत नसेल तर इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं आहे, तर जो कोणताही फोल्डर आहे ह्या फोल्डर मध्ये मला विजय स्टुडिओ कोड ओपन करायचा आहे. तर विजय स्टुडिओ कोडला डायरेक्टली ओपन केलं. ओपन केल्याच्या नंतर नेक्स्ट इथं मी पहिल्यांदा जे ऍक्टिव्ह फोल्डर आहे त्याला क्लोज करतो. तर ह्या फोल्डरला क्लोज केलं, ऍक्टिव्ह फोल्डरला. त्यानंतर एक नवीन फोल्डर ओपन करायचं आहे. तर फाईल ऑप्शन मध्ये जाऊन ओपन फोल्डर ह्या बटनवर क्लिक केलं आणि डेस्कटॉपवर जे पायथॉन ट्युटोरियल्स नावाचं फोल्डर आहे त्याला मी सिलेक्ट केलंय आणि सिलेक्ट फोल्डर ह्या बटनवर क्लिक केलं. तर जे कोणतेही तुमचा फोल्डर आहे ते फोल्डर आता इथं ओपन झालेलं दिसतंय. मग इथं एक छोटस न्यू फाईलचं बटन आहे. ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि जसं आता आपण तयार केलं होतं कोणती फाईल, की फर्स्ट प्रोग्राम डॉट पी वाय. पी वाय हे डॉट पी वाय हे एक्सटेन्शन आहे पायथॉनचं, एक कंपल्सरी लक्षात ठेवा. तर त्याच त्याच पद्धतीनं इथे एक नवीन फाईल तयार केली मी. तयार केल्याच्या नंतर आता मला काय करायचंय, पायथॉनला रन करायचंय किंवा प्रोग्राम रन करायचा आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आता तुम्ही इथपर्यंत आलात, पण आता एक्स्ट्रा आपल्याला काम करायचं कोणतं, तर इथं 3 डॉट्स आहेत किंवा डायरेक्टली तुम्हाला एक एक्सटेन्शनचं एक बटन येईल. ठीक आहे. त्या एक्सटेन्शन बटनवर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर लेफ्ट हँड साइडला एक सर्च बॉक्स येतो. तिथं सर्च करायचंय पायथॉन. ठीक आहे. तर सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक मायक्रोसॉफ्टचं एक्सटेन्शन म्हणजे पायथॉन आणि त्याच्या खाली ब्ल्यू टिक आणि त्याच्या बाजूला मायक्रोसॉफ्ट असं लिहिलेलं नाव दिसतंय. त्या पर्टिक्युलर एक्सटेन्शन वर क्लिक करायचंय तुम्हाला. क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे विजय स्टुडिओ कोड आहे त्याच्या राईट हँड साइडला तुम्हाला इथं एक पायथॉनचं एक्सटेन्शन आलेलं दिसतंय. बाय डिफॉल्ट माझ्याकडे ते इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला इथं इन्स्टॉलचं बटन येईल, त्या बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर त्याला इन्स्टॉल होऊ द्यायचंय आणि ते इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण काय करणार, तर आपल्या फाईलकडे येणार. फाईल कुठं आहे, तर इथे दिसते आपल्याला टॉप साईडला फाईल दिसते. तर पहिल्यांदा एक्सटेन्शनची जी फाईल ओपन आहे त्याला क्लोज केलं. माझी जी फाईल आहे त्या फाईलवर आलोय. आल्याच्या नंतर ते एक्सटेन्शन सगळं काम करेल. त्याला फक्त इन्स्टॉल होऊ द्या. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर पायथॉनचं जे सॉफ्टवेअर तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यासोबत तो अटॅच करून घेईल. तुम्हाला एक्स्ट्राचं काही मेहनत करायची गरज नाही, फक्त त्याला इन्स्टॉल होऊ द्यायचं. झाल्याच्या नंतर इथे यायचं नवीन फाईल मध्ये. त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर डबल कोट्स मध्ये जो प्रोग्राम तुम्ही लिहिला होता तोच प्रोग्राम इथे पुन्हा डबल लिहिणार आहेत आपण, की हॅलो वर्ल्ड आणि डबल कोट्स. ठीक आहे, सॉरी, आणि 2 एक्सक्लामेटरी मार्क. डबल कोट्स मध्ये प्रिंट फंक्शनचे दिसत आहे ते तुमच्या आउटपुट विंडो मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे दिसून येत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा पहिला प्रोग्राम विजय स्टुडिओ कोड मध्ये सुद्धा रन करू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा पहिला प्रोग्राम रन होणार आहे. ठीक आहे. कुठं कुठं क्लिक करायचं आहे, तर फर्स्ट रन, रन बटन म्हणजे प्ले बटन येतं ज्यावेळेस तुम्ही एक्सटेन्शन डाउनलोड करून इन्स्टॉल करता.
हे प्ले बटन तुमच्या विजय स्टुडिओ कोड मध्ये येतं. त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे, त्या बाजूच्या ड्रॉपडाऊन एरो वर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावर क्लिक करून सेकंड ऑप्शन वर क्लिक करायचंय, कोणत्या, रन पायथॉन 5. हे ऑप्शन एकदा दोनदा तुम्ही क्लिक केला, त्याच्यानंतर त्या डायरेक्टली प्ले बटनला क्लिक केलात तर बाय डिफॉल्ट नंतर तुमचा प्रोग्राम रन होतच राहणार आहे. मी जेवढ्या वेळेस प्ले बटनवर क्लिक करतो तेवढ्या वेळेस माझा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तुम्हाला दिसतो. तर हा आहे तुमचा पहिला प्रोग्राम. विजय नेक्स्ट की सेकंड प्रोग्राम आपण इथे बघणार आहे. तर एक सेकंड, स्कोर प्रोग्राम डॉट पी वाय. तर सेकंड प्रोग्राम इथं आपण चालू केलाय किंवा नवीन एक फाईल तयार केली आहे सेकंड प्रोग्राम साठी. तर त्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये तुम्ही कशा पद्धतीचे प्रोग्राम्स लिहिणार आहे, तर इथं फंक्शन बघत आलो त्या पर्टिक्युलर तर सिंगल लाईन कमेंट जी असणार आहे ती सिंगल लाईन कमेंट कशी तयार केली जाईल, तर हॅश ह्या सिम्बॉलचा यूज करून तुम्ही सिंगल लाईन कमेंट तयार करणार आहे. आणि जर तुम्हाला मल्टी लाईन कमेंट पाहिजे तर त्याच्यासाठी आपण ट्रिपल कोट्स यूज करणार आहे. सिंगल ट्रिपल कोट्सचा यूज करून तुम्ही मल्टी लाईन कमेंट इथं तयार करू शकणार आहे. ठीक आहे. तर सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट तुम्ही इथं तयार केलेलं आहे युझिंग हॅश अँड सिंगल ट्रिपल कोट्स. ठीक आहे. आणि खूप ठिकाणी तुम्हाला हे पण दिसेल ऑनलाईन ट्युटोरियल्स वगैरे मध्ये की डबल ट्रिपल कोट्स सुद्धा खूप जण यूज करतात. तर डबल ट्रिपल कोट्सला सुद्धा तुम्ही ऍज अ मल्टी लाईन कमेंट म्हणून यूज करू शकतात. ठीक आहे. तर मल्टी लाईन कमेंट साठी तुम्ही सिंगल ट्रिपल कोट्स यूज करा किंवा डबल ट्रिपल कोट्स यूज करा. दोन्हीपैकी कोणताही फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता. प्रोग्राम सेव्ह करा. सेव्ह केल्याच्या नंतर इथं रन पायथॉन फाईल जे प्ले बटन आहे राईट हँड साईडचं त्यावर क्लिक करा. तुम्हाला ऑटोमॅटिक आउटपुट मध्ये जे आउटपुट आहे, आता सध्या तर आपल्या कमेंट्स असल्यामुळं कमेंट्स काय असतात, तर कमेंट्स ह्या नॉर्मली अशा टाईपची इन्फॉर्मेशन असते जी की प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये येत नाही. म्हणून जे कोणतेही कमेंट्स आपण लिहिलेले आहेत आपल्या पायथॉनच्या फाईलमध्ये त्याचं तुम्हाला इथं आउटपुट काही आलेलं दिसतंय का, तर काहीच आउटपुट आलेलं दिसत नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं कमेंट्सचा कॉन्सेप्ट बघतोय. ठीक आहे. तर इथंपर्यंत लक्षात ठेवा. बाकीचा कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट बघू.